महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल शिंदे दिगर तालुका सुरगाणा जिल्हा नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचलित आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्र सरकारने आदिवासी बहुल तालुक्यामध्ये सीबीएसई बोर्डच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची निर्मिती करण्यात आली। यामध्ये शिंदे दिगर तालुका सुरगाणा येथील शाळेचे बांधकाम सुरू असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहे। यामध्ये गावातील नागरिकांनी बांधकामाची पाहणी केली असता विविध बाबी समोर आल्या आहे। यामध्ये इमारत बांधकाम करताना वाळू न वापरता ग्रीड वापरली जात आहे। नवीन बांधकाम करताना पाणीच मारले जात नाही। डबलची भिंत एका हाताने हालत आहे। सिमेंट कमी वापरले जात आहे। सिमेंट नामांकित कंपनीचे वापरले जात नाही। अतिशय खालच्या पातळीवरच्या कंपनीचे वापरले जात आहे। स्लॅब एका इमारतीचा एकदाच न टाकता दुसऱ्या दिवशी टाकण्यात येत आहे। सिंगल वीट बांधकाम तर लगेच वीट एका बोटाने धक्का दिला तर ढासळून जात आहे। बांधलेल्या भिंतीवर जे सिमेंट ग्रीड व्यवस्थित पकड झाली नाही। हात फिरवला असता ते खाली पडते। गावातील लोक बघायला गेले तर तुम्ही अचानक येऊन कसे चेक करता, आम्हाला लेखी पत्र देऊन नंतर काम बघायला या, अशी आरेडावी भाषा ठेकेदार वापरत आहे। आतापर्यंत झालेले कामाची गुणवत्ता तपासून नवीन काम सुरू करावे। या इमारतीच्या बांधकामास ठेकेदाराकडून हलक्या दर्जाचे स्टील वापरले जात असून इमारत अधिक काळ तग धरून राहावी यासाठी खोदकाम करण्यात आलेले कॉलम देखील कमी सिमेंट वापरून चांगल्या पद्धतीची स्टील न वापरणे व पाणी न मारले हे उभे केले आहे। त्यामुळे हे बांधकाम जास्त काळ टिकणार नाही। शाळेमध्ये 6वी ते 12वीचे वर्ग असून सध्या ती सटाणा तालुक्यातील अजमेर सौदाणे येथे 6वी ते 9वी पर्यंत चालू आहे। नैसर्गिक वर्ग वाढ चालू आहे। पुढे ती 12वी पर्यंत सुरू होणार असून जवळपास 450 ते 500 विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण घेतील। मात्र या इमारत बांधकामाचा ठेकेदार हा मनमानी पद्धतीने बांधकाम सुरू ठेवत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।